नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण शिरा कसा बनवतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी ज्यावेळी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्यामुळे तुम्ही कोणतेही माझे नवीन व्हिडिओ मिस करणार नाही। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी बघा मी एक पेला बारीक रवा घेतला आहे, बारीक आहे एकदम 0 नंबरचा। मग एकाच मी अर्धा साखर घेतली आहे, अर्धा पेला तूप घेतलं आहे, 1 केळं घेतलं आहे, 5-6 काजू घेतले आहेत, बदाम घेतले आहेत आणि वेलदोडे 5 घेतले आहेत आणि चारोळी तुम्हाला हवी असतं तर चारोळी पण वापरू शकता। आणि थोडं मी केसर थोडं गरम दुधामध्ये म्हणजे जरा भिजत टाकलं आहे, म्हणजे शिऱ्याला जरा पिवळसर कलर छान येईल। हे बघा मी केळं सोलून घेतलं आहे। आता ह्या केळ्याचं ना मधून असं चीर द्यायचा, इथून असं म्हणजे केळं हे बारीक कापलं जातं। हे बघा आणि शिऱ्यामध्ये त्याचा चव छान उतरते आणि हे असं बारीक कापून घ्यायचं। हे बघा हे देखील असं करायचं, मधून चीर द्यायचं आणि हे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले। कढई छान तापली आहे। आता आपण जे तूप घेतलं होतं अर्धा पेला, एकाला अर्धा पेला, तुम्ही कमी जास्त करू शकता। आता थोडंसं मी तूप टाकून घेते इथे। तूप छान गरम झालं की आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे, थोडंसं हलकंसं भाजून घेणार आहे। तूप छान गरम झालं की आपण गॅस स्लोच ठेवायचा आणि हे बघा हे ड्रायफ्रूट्स मी आता भाजून घेते। 1 मिनिट जरासं परतून घ्यायचं। तुम्ही असं केलं तरी चालेल किंवा आपण रवा भाजताना पण तुम्ही घालू शकता। मी हे जरा सेपरेट भाजून घेते, जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे। हे बघा ड्रायफ्रूट्स मी लालसर असे भाजून घेतले। आता हे मी काढून घेते। आता त्याच तुपामध्ये ही 1 केळं जरा परतवून घेते, 1च मिनिट, जास्त नाही। बघा केळं छान परतवून घेतलं। आता हे मी काढून घेते। हे बघा 1 पेला रव्याला मी 2.5 पेला दूध गरम करायला ठेवलं आहे। कढई छान गरम झाली। आता आपण मीडियम गॅस ठेवायचा आणि हे बघा हा रवा कोरडा भाजून घ्यायचा। म्हणजे असा कोरडा रवा जर भाजला ना मग तो काय होतो, लवकर आपल्याला तुपावर जास्त परतायला लवकर हे होतो, म्हणजे मग रवा जो आहे ना तो मग लवकर भाजला जातो। मग आपण तूप टाकणार आहे, हलकासा असा भाजून घ्यायचा। रवा 2-3 मिनटं मी चांगला भाजून घेतला आहे। आता आपण हे जे तूप आहे ना, हे बघा हे जे तूप आहे ते आता टाकून घ्यायचं। थोडं टाकायचं पहिलं रवा भाजताना। आता वेळ लागणार नाही, आता 2-3 मिनिटात रवा चांगला आपला खरपूस असा भाजून होईल। रवा हे बघा लालसर झालेला आहे, जास्त पण करपवायचा नाही, मग तसं चव पण जाते। आता हे मी गरम केलेलं दूध याच्यामध्ये मी टाकून घेणार। दूध टाकताना सांभाळून, कारण ते जरा उडतं। पहिलं थोडंच टाकायचं। हे बघा असं टाकून घ्यायचं, थोडं गरम असतं म्हणून सांभाळून हे करायचं, नाही तर ते उडतं ना। म्हणजे छान असं मिक्स करायचं। हे पूर्णपणे दूध घेतलंय, तुम्हाला हवं असल्यास 1 पेला दूध 1 पेला पाणी पण तुम्ही घेऊ शकता। हे बघा आता 1 मिनिटाची वाफ काढून घेऊ। हे बघा 1 मिनिट झालेलं आहे। आता हे बघा आता हे मी जे केळं टाकलंय ना ते पण टाकून घेऊ आणि हे ड्रायफ्रूट्स थोडे मी गार्निशिंगसाठी ठेवते आणि हे केशरचं दूध केलं होतं ते पण टाकून घेऊ आणि चांगलं असं परतून घेऊ। हे बघा केशरचा पण फ्लेवर, केशरचा, ड्रायफ्रूटचा, केळ्याचा फ्लेवर छान उतरतो या शिऱ्यामध्ये।
आता परत 1 मिनिटाची वाफ काढ. 1 मिनिट झालंय, झाकण काढून घे. आता ह्यामध्ये आपण वेलची पूड टाकू, थोडंसं तूप पण टाकू आणि चांगला मिक्स करून घेऊ. हे बघा किती लुसलुशीत शिरा झालाय बघा. जरा वरून तूप टाकलं की जरा त्याला चकाकी येते बघा शिऱ्याला. असं छानपैकी ढवळून घ्यायचा. आणि परत अर्धा मिनिटाची, फक्त अर्धा मिनिटाची वाफ काढून घेऊ. हे बघा अर्धा मिनिट झालेला आहे, झाकण काढून घेऊ. आता हे बघा तुम्ही बघू शकता शिरा बघा किती लुसलुशीत झालेला आहे. अशा प्रकारे हा आपला शिरा बनवून रेडी झाला. हा आपला होममेड घरगुती, मी जास्त तूप टाकलेलं नाही आहे. एका पेल्या रव्याला मी अर्धा पेलाच टाकलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता. मला जेवढं पाहिजे, कारण तूप पण जास्त मग तुपकट पण होतो शिरा. हा बघा हा आपल्याला घरगुती असं खाण्यासाठी शिरा तयार झालेला आहे. तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवतो. बघा कसा झाला आहे बघा शिरा. टिप्स अँड ट्रिक्स सर्व सांगितलेल्या आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचाही शिरा बनवून असाच तयार होईल. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.